सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। पश्चिम बंगालमधील राजकीय घडामोडी आणि इतर 3 राज्यांमध्ये भारतीय जनता पक्षाला मिळालेल्या घवघवीत यशामुळे देशभरात आनंदाचे वातावरण आहे। याच विजयाचे पडसाद येवला शहरातही उमटले असून भाजपा युवा मोर्चाचे जिल्हा अध्यक्ष तथा नगरसेवक समीर समदडिया यांच्या मार्गदर्शनाखाली खांबेकर खुंट येथे भव्य विजयोत्सव साजरा करण्यात आला। यावेळी कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्ष जिंदाबाद अशा घोषणा देत संपूर्ण परिसर दणाणून सोडला। विजयाचा आनंद व्यक्त करण्यासाठी मोठ्या प्रमाणात फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली। तसेच उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी एकमेकांना पेढे भरवून शुभेच्छा दिल्या। या प्रसंगी ज्येष्ठ नेते धनंजय कुलकर्णी, भाजपा युवा मोर्चाचे जिल्हा अध्यक्ष समीर समदडिया, माजी नगराध्यक्ष बंडू क्षीरसागर, बापू गाडेकर, चेतन धसे, व्यापारी आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष गणेश दोंडे, प्राचार्य नाना लहरे, युवराज पाटोळे, पंकज पहलवान, दिनेश परदेसी, सचिन साबळे आणि गणेश गायकवाड यांच्यासह भाजपाचे असंख्य पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। आगामी काळातही पक्ष संघटन अधिक मजबूत करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला। भारतीय जनसंघाचे संस्थापक डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी जनसंघाची स्थापना केल्यानंतर त्या पश्चिम बंगालमध्ये गेल्या 75 वर्षांमध्ये कधीही सत्तांतर झालं नव्हतं। परंतु नरेंद्रजी मोदी आणि अमित शाह यांच्या चाणक्य नीतीने आणि योगी आणि हेमंत विश्व शर्मा या दोघांनी जो प्रचंड झंझावाती प्रचार केला, त्याला पश्चिम बंगालमधल्या मतदारांनी साथ देऊन पश्चिम बंगालमध्ये पहिल्यांदाच भारतीय जनता पार्टी ही तिथे सत्तेवर आलेली आहे आणि त्यामुळे डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी यांचं स्वप्न पूर्ण साकार झालेलं आहे। धन्यवाद। भारतीय जनता पार्टीचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेब, गृहमंत्री अमित भाई शाह यांच्या नेतृत्वामध्ये 5 राज्याचं इलेक्शन झालं होतं। त्यामध्ये 3 राज्यात भारतीय जनता पार्टीची एक आधी सत्ता आली। आसाम असेल, पश्चिम बंगाल असेल, पोंडचेरी असेल। त्याबद्दल आम्ही आज भारतीय जनता पार्टी युवा मोर्चातर्फे येवला येथे आनंद उत्सव साजरा केला। जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी सचिन वखारे, येवला।